ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला जर असेल तर ज्याच्या दिवसाची सुरुवात चांगली त्याच्या दिवसाचा शेवट चांगला. सकाळी सकाळी उगं ज्याचं नको त्याचं ध्यान काढण्यापेक्षा ज्याचं त्याचं उगं कुणाचं तरी उच्चार करण्यापेक्षा देवाचं नाव स्मरण करत जा. सकाळी उठल्याबरोबर नामस्मरण करावं. दुपारी नामस्मरण करावं. संध्याकाळी झोपायच्या वेळेला नामस्मरण करावं. सकाळी उठल्या उठल्या नामस्मरण का करावं? उठावं, दोन्ही हात जोडावे, भगवान शिवजीला प्रार्थना करावी, हे प्रभू आतापर्यंतचं आयुष्य जसं सुखामध्ये गेलं, समृद्धीमध्ये, आनंदामध्ये, सुखात गेलं, कालपर्यंत माझ्याकडून कुणाची निंदा घडली नाही, कुणाबद्दल मनात कपट आलं नाही, कुणाला अभद्र अशा शब्दामध्ये बोललो नाही, कुणाच्या अंतकरणाचे तळतळाट घेईल असं कर्म घडलं नाही. आजही तुला प्रार्थना आहे, आजही दिवसभरामध्ये असं कर्म घडू देऊ नको की जेणेकरून संध्याकाळी मला सुखाने झोप लागेल. असंच कर्म माझ्याकडून घडू दे. उठल्या उठल्या देवाचं स्मरण करा. तो आपल्या सोबत राहील. दुपारच्या वेळेला भोजन करताना आपण सगळे संसारिक माणसं आहोत. आपण कामामध्ये व्यस्त असतो. 24 तास तर भजन करू शकत नाही, मला तेही कळतं. 24 तास फक्त भजन कोण करू शकतं? आमच्यासारख्या माणसाने खरंच भजन करावं 24 तास. खरंच ती जबाबदारी आमची. कारण का? आमच्या पाठीमागे बाकीचा व्याप ईश्वराने ठेवलेला नाही. मला खरं सांगते, तुम्हाला जेवढा व्याप आहे तेवढा कदाचित आमच्या पाठीमागे तेवढा व्याप नाही. हे जपयंत्र आहे ना, 24 तास हातामध्ये असतं, हे जे जपयंत्र आहे ना, हे तेवढ्यासाठीच आहे. पूर्वीच्या काळामध्ये ऋषीमुनींनी माळ जपाची साधना सांगितले. माळ जप कुठपर्यंत करायचा आहे? माळेमध्ये किती मणी असतात? 108 मणी असतात. ते माळ जप का करायचा आहे? माळ जप तेवढ्यासाठी करायचा आहे. माळ जप करण्याची एक साधना आहे. माळ जपता 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 कधी माळ सुटली हेही कळलं नाही पाहिजे, पण आपल्या तोंडाला सवय लागली पाहिजे. आता माळ नसलं तरी चिंतन सतत चालू झालं पाहिजे. तोपर्यंत माळ हातामध्ये घेऊन जपायचं की जोपर्यंत शरीराला सवय लागत नाही तोपर्यंत. एकदा का मुखाला सवय लागली चिंतन करण्याची की नंतर माळ जरी सुटून गेली तरी चिंतन थांबत नाही. म्हणून माळ जप चिंतन हे चालू राहायला पाहिजे. म्हणून सकाळी चिंतन करा. दुपारी जेवताना ऐका, दुपारी जेवताना नाम घेता ग्रासो गासी तोची जेवीला उपवासी, तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. जेवायच्या वेळेला माणसाने इकडची तिकडची अजिबात बडबड करू नये, कुणाचंही नाव काढू नये. फक्त आणि फक्त जेवण करताना प्रत्येक घासाला ईश्वराचं चिंतन करावं असा नियम आहे. बोला 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 बोला. किती घासाला? प्रत्येक घासाला देवाचं नाव घेऊन बोलावं. खरंच आपण तसंच करीत असाल असं मी भावना करतो की आपण खरंच तसं करीत असाल. घरामध्ये तुम्हाला सांगू का, बाकीच्या वेळेला भांडणं होतात का नाही मला माहित नाही, पण जेवायला बसलं की महाराज बाकीचे सगळे कुटाने चालू होतात बघा घरामध्ये. पण ती वेळ बाकीचं बोलायची नाही, तर परमात्म्याचं चिंतन करावं. आणि दुसरी शेवटची गोष्ट सांगितली, संध्याकाळी झोपायच्या वेळेला देवाला हात जोडावे, पाया पडावं आणि देवाचं स्मरण करून झोपावं. कारण का? देवाला झोपताना चिंतन करून सांगावं, देवा झोपायचं माझ्या हातात आहे रे बाबा, पण पुढचं बरा बोला की, पण उद्या सकाळी उठायचं की नाही माझ्या हातात नाही, हे तुझ्या हातात आहे. जसं झोपलं तसं सुखाने उठव. म्हणून कमीत कमी भजन करावं, चिंतन करावं. कारण शिवदैवत हे भोळं आहे महाराज. शिवदैवत हे कृपाळू आहे. आपल्याकडून अपराध जरी घडला तरी या जगातला एकमेव करुणामय भोळं दैवत शिव आहे. तो लगेच क्षमा करतो महाराज. त्याच्या मनामध्ये काहीच राहत नाही, कपट राहत नाही. याने आपला अपराध केला हेही मनात राहत नाही. शिव महापुराण पुढे सांगतं, ब्रह्मदेव आणि विष्णूमध्ये महाराज श्रेष्ठत्वाच्या पदावरून वाद सुरू झाला. नीट लक्ष द्या. काय सुरू झालं?
वाद सुरू झाला. वाद कुणाकुणाचा? ब्रह्मदेवाचा आणि भगवान विष्णूचा. मी श्रेष्ठ का तू श्रेष्ठ? आणि या श्रेष्ठत्वाच्या वादामुळे एक वाक्य सांगू का?